अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहा। मी नवनीत महादेव म्हात्रे, मुक्काम बनोटी, तालुका मसला, जिल्हा रायगड। मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो, ज्याचं नाव आहे ताईची किडनी। आजचा विषय आहे मला किडनी दिली कोणी। तर मित्रांनो, तत्पूर्वी एवढं सांगतो की किडनी देणारा जो डोनर असतो तो या संपूर्ण म्हणजे पिक्चरचं मेन पार्ट असतो। तर आज त्याच विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो, ज्यावेळी माझ्या किडन्या फेल झाल्या त्यावेळी आम्ही डायरेक्टली डिसिजन घेतलं की आपल्याला डायरेक्ट ट्रान्सप्लांटच करायचं। परंतु ट्रान्सप्लांट करायचं आणि त्याच्या पुढचा जो काही इतिहास आहे, म्हणजे जो पुढचे जे प्रोसेस आहे त्यातलं आम्हाला काहीही नॉलेज नव्हतं। म्हणजे हे जे निर्णय आहेत ना ते फक्त मी आणि माझ्या बायको दोघांनीच घेतले होते। आणि ज्यावेळी आमच्याकडे किडनी अवेलेबल असणं सुद्धा महत्त्वाचं होतं। मग तिने सांगितलं की किडनी तुम्हाला मी देईन, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। परंतु मला जसं वाटत होतं आणि म्हणजे दोघांना असं वाटत होतं की माझ्या बायकोची किडनी मला मॅच होणार की नाही। आणि आमच्या असं मनामध्ये कुठलंच नव्हतं की आपण घरातून आपल्या कोणाची तरी आपल्याला किडनी पिलावी। आई तर माझी म्हणजे म्हातारी झाली, आता तिचं वय खूप झालेलं आहे। परंतु लोक असे म्हणत होते की कितीही म्हातारा व्यक्ती झाला तरी त्याची किडनी आपल्याला लागू शकते। मग आम्ही म्हटलं की चला डॉक्टरांचा सल्ला घेऊया आपण। मग डॉक्टरांच्या ज्यावेळी ट्रीटमेंट स्टार्ट केली त्यावेळी डॉक्टरांना आम्ही सांगितलं की आम्हाला ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि आमच्याकडे किडनी आहे, म्हणून माझ्या बायकोची किडनी मला लागेल का? तर डॉक्टरांनी सरळ सांगितलं की ओके, तुम्हाला तुमच्या बायकोची किडनी मॅच होऊ शकते, परंतु त्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या घरच्या लोकांना इन्फॉर्म करणं महत्त्वाचं आहे। आणि जर घरच्यांच्या म्हणजे माहितीनुसार जर त्यांच्यापैकी जर कोणी तुम्हाला किडनी द्यायला जर तयार असेल तर तुमच्यासाठी ते आणि तुमच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे। कारण की ज्यावेळी आपल्या घरातील एखादी व्यक्ती म्हणजे भाऊ बहीण या इतर आपले वडील आई यांच्यापैकी जर कोणाची जर किडनी आपल्याला जर मिळत असेल तर ती किडनी आपल्या आरोग्यासाठी खूप लॉंग टाइम चालू शकते, असं डॉक्टरांनी आम्हाला सजेशन सांगितलं। पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं की माझ्या बहिणी तर 5 आहेत, परंतु आम्ही घरामध्ये कोणाच्याच किडनी घेऊ शकत नाही। कारण की आपल्या म्हणजे जे संकट आता आपल्यावरती ओढवलेलं आहे त्यामध्ये आपण कुणाला भागीदारी पण घेऊ शकत नाही। परंतु डॉक्टरांनी तरी आम्हाला पुन्हा सांगितलं की तुम्ही एकदा घरी जावा, व्यवस्थित विचार करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही रिटर्न दुसऱ्या दिवशी या तरी चालेल, आपण घाई करून फायदा नाही। तर म्हटलं ठीक आहे, पण डॉक्टरांना आम्ही 100% सांगितलं की डॉक्टर आम्हाला घरातून किडनी घ्यायची नाही आहे आणि जरी बहिणींनी मला दिली तरी पण मी त्यांची घेणार नाही, असं मी तिला सांगितलं, डॉक्टरांना सांगितलं आम्ही। मग मी आणि माझी बायको रिटर्न आम्ही घरी आलो, 2 दिवस थोडासा विचार केला आणि मग माझ्या बहिणींच्या मी कानावर टाकलं की बहीण ताई मला किडनीची गरज आहे, डॉक्टरांनी सांगितलं, तर तुमच्यापैकी कोणी मला किडनी जर देणारा तयार असेल तर द्या। परंतु मी तुम्हाला असं जबरदस्ती वगैरे करत नाही, फक्त मी तुमच्या कानावरती विषय टाकतो। जर उद्या माझ्या बायकोने मला किडनी दिली आणि जर पुन्हा मग तुम्ही जर असं म्हणालात की बाबू आम्हाला म्हणजे बोललाच नाही, आम्हाला जर बोलला असता, जर आमच्याकडे शब्द जरी टाकला असता तरी आम्ही त्याला किडनी कदाचित देण्याचा प्रयत्न तरी केला असता। म्हणून मी तुमच्या समोर टाकतोय, तुम्ही कारण मला सांगितलं तरी ते मला पटण्यासारखंच आहे आणि तुमचं मला कोणताही कसल्याही प्रकारचा राग नसणार। मग प्रत्येक बहिणीने आपापले काही ना काहीतरी कारण सांगितलं आणि ते कारण त्यांच्यासाठी एकदम योग्य होतं आणि त्यात मला थोडासाही कसला राग नव्हता। परंतु त्यामधली जी एक माझी बहीण होती, तिचं नाव आहे रुपल पयर। ही बहीण म्हणजे बोलतात ना की एक माया असते, एक म्हणजे आईची माया असते ना, अशी एक हलवर बहीण आहे माझी ती। तर तिला ज्यावेळी समजलं की बाबूला माझ्या म्हणजे मला ते बाबूच म्हणतात, माझं नाव नकुनीत असलं तरी, तर तिला ज्यावेळी समजलं की माझ्या भावाला किडनीची गरज आहे तर तिने कोणताही विचार नाही केला आणि तिने डायरेक्टली मला म्हणाले की बाबू मी तुला माझी किडनी देईन। तर ह्या संपूर्ण यामध्ये पुन्हा मी तिला विचार केला की तिची 2 मुलं होती आणि त्या 2 मुलांमध्ये सांगितलं की तू तुझ्या दोन्ही मुलांचा पहिला सल्ला घे, त्यांना विचार, त्याच्यानंतरच तू आम्हाला म्हणजे मला सांग, तुझ्या घरच्यांना सांग, अजून तुझ्या आपल्या बहिणींना वगैरे सांग। मग त्यांनी जर आपल्याला डिसिजन घेतलं ना तर मग आपण ह्या संपूर्ण गोष्टी आपण करू शकतो। मग तरी पण ती ऐकण्याचा प्रयत्न केलाच ना आणि मग डायरेक्टली तिने असा निर्णय घेतला की ठीक आहे चल ओके बाबू मी तुला माझी किडनी देऊ शकतो। म्हटलं ठीक आहे चला। पण तरी मला जरी किडनी द्यायला तयार झाली असली तरी पण मी डॉक्टरांकडे जाऊन तिचे रिपोर्ट काढणं आम्हाला गरजेचं होतं। डॉक्टरांनी सांगितलं की 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत, म्हणजे 2 डोनर तुम्ही तयार करायचे। जर एकाची किडनी तुम्हाला मॅच झाली नाही तर दुसऱ्याची किडनी तुम्हाला अवेलेबल भेटू शकते। तर म्हटलं ठीक आहे चालेल। मग दोन्ही बहिणींना मी विचारलं, मग 5 बहिणींपैकी त्यातल्या 2 बहिणी माझ्या तयार झाल्या आणि दोन्ही बहिणींचा आम्ही रिपोर्ट काढायचं ठरवलं। परंतु डॉक्टरच्या सल्ल्याने सांगितलं की दोन्ही बहिणींचे एकदम आपण जर ट्रीटमेंट केली तर त्याचा खर्च सुद्धा खूप जास्त आहे आणि दोघींना ट्रीटमेंट करण्यापेक्षा एकच बहिणीची तू अशी तयारी कर की ती 100% लास्टपर्यंत होकारच बोलली पाहिजे, त्याच्यामध्ये ती पाठी हटली नाही पाहिजे। मला ठीक आहे चला।
मग ज्या बहिणीने मला किडनी द्यायची होती ती बहीण पूर्णपणे ठाम तयार झाली आणि म्हणाली की ठीक आहे बाबू, तुला मी माझी किडनी देणारच देणार. आणि ती तिच्या निर्णयावरती एवढी पक्की राहिली की ती तुझ्या मुलांचं, दोन्ही मुलांचं तिने विचार केला नाही. कदाचित माझी 2 लहान मुलं आहेत, पण त्या मुलांकडे बघून तिने स्वतःची किडनी मला दिली. आणि म्हणजे जी काही प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये ती सुद्धा उतरली. आणि डॉक्टरांनी तिला पूर्णपणे सांगितलं की तू जर मला किडनी डोनेट केलीस एक तुझ्या भावाला, तर त्याबद्दल तुला कोणताही साईड इफेक्ट वगैरे काही होणार नाही. आणि तुझी जी लाईफ आहे ती तू तुझ्या लाईफ प्रमाणे जेवढं तुला जगायचं आहे तेवढं तू नॉर्मली जगू शकतेस. आणि तुझ्या भावाला यापासून कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या किडनीचा ट्रान्सप्लांट हा एकदम यशस्वीपणे पूर्ण झालं. खरंच आज मला माझ्या बहिणीचा एवढा अभिमान आहे, कारण की तिचं हे उपकार मी माझ्या शब्दात सुद्धा माझ्याकडे नाही, तर तिचे उपकार शब्दामध्ये मी व्यक्त करू शकतो. आज जे मी प्रेझेंट करतोय तुमच्या समोरती ते सुद्धा तिच्यामुळेच करतोय. येणारा म्हणजे घेणारा प्रत्येक श्वास सुद्धा आज तिचाच आहे. आणि माझी जेवढी लाईफ आहे ती आज तिच्यामुळेच आहे. तर मित्रांनो, मी एवढं सांगतो की जो आपल्याला किडनी डोनर करतो, तर तो ज्यावेळी आपल्या किडनी डोनर करतो त्यावेळी डॉक्टर आपल्याला पूर्णपणे त्याविषयी माहिती देतात. जो डोनर करणार त्यालाही संपूर्ण माहिती दिली जाते की तुझं जीवन, जेवढं तुझं जगायचं जीवन आहे ते तू पूर्णपणे नॉर्मल पद्धतीने जगू शकतोस. तुला कोणतेही म्हणजे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. कारण की बरेचशा लोकांची अशी समज असते की ज्यावेळी आपल्याला एखादा कोणी डोनर आपल्याला जिवंतपणे किडनीला दान करतो त्यावेळी त्याला सुद्धा खूप कॉम्प्लिमेंट असतात. तर असं काही नाही मित्रांनो. जो आपल्याला किडनी देतो तो पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या सहमतीने देत असतो. आणि जो सहमतीने आणि स्वतःच्या स्वखुशीने देतो त्याच किडनीचं महत्त्व खूप मोठं असतं. एखाद्याला विनाकारण जबरदस्ती करून आपण ज्यावेळी उभं करतो त्यावेळी ते पूर्णपणे कधी साध्य होत नसतं. तर माझे मित्र हो, आत्तापर्यंत जो तुम्ही व्हिडिओ माझा पाहिलात तो तुम्हाला आवडला की नाही हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, कारण की जेवढे सबस्क्रायबर माझे वाढतील तेवढं मलाही खूप म्हणजे नवीन असे व्हिडिओ बनवायला खूप आनंद होईल. आणि म्हणजे एक समाजामध्ये काहीतरी आपण कोणाला तरी काहीतरी सांगतोय या गोष्टीचाही स्वतःला मला फील होईल. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.